प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा लेटेस्ट असा 7 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आज त्यांनी फारच जबरदस्त दाखवली आहे मालिका. शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला तर दाखवलंय त्यांनी अभिमन्यू सर स्टाफ रूम मध्ये पुस्तक वाचत असतात. मग ही रागिणी येते आणि तिच्या भावाला SMS करते आणि त्याला SMS मध्ये सांगते की तू मला कॉल कर, मी अभिमन्यू सोबत स्टाफ रूम मध्ये बसलेली आहे. यांचं काल काहीतरी ते प्लॅनिंग चालू होतं ना की त्या अभिमन्यू सरांना गंडवायचं म्हणून. हिला मुक्कामाला राहायचंय त्या अभिमन्यूच्या घरी, म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तर ही रागिणी फोनवर बोलते आणि मुद्दाम त्या अभिमन्यू सरांना अट्रॅक्ट करण्यासाठी बोलते, काय रे तुला काय हवंय, का मला त्रास देतोयस, काल रात्री तूच माझ्या घराची बेल वाजवून निघून गेला होतास ना. आता हे वाक्य ऐकल्यानंतर अभिमन्यू सर फार चिडतात आणि आता तो फोन तिच्या हातातनं हिसकावून त्या म्हणजे पलीकडे जो माणूस आहे त्याला ओरडतात आणि म्हणतात, काय रे मजनू, समोर ये ना, दाखवतो तुला, घाबरतो काय रे, ये ये समोर ये, पोरींना त्रास देतो काय, थांब आता तुझी पोलीस कंप्लेंटच करतो. आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात या अर्पिताताई त्यांच्या नवऱ्याच्या समोर आल्यात. तुम्हाला काही हवंय का, हो चहा घ्याल का. मग आता लगेच ते फोन कट करतात. त्यामुळे अभिमन्यू सरांचा गैरसमज होतो की कदाचित तो घाबरला असेल, म्हणून आता ते त्या रागिणीला म्हणतात, कर कर पुन्हा फोन कर. रागिणी तुझा फोन आधी अनलॉक कर, मला त्याचा नंबर बघू दे मला. अरे कर म्हणतोय ना तुला अनलॉक. आता रागिणी घाबरते कारण तिला माहिती आहे की तिने तर तिच्या भावालाच कॉल लावलाय. मग आता ती म्हणते, जाऊ दे ना अभिमन्यू सर म्हणतात, लाव म्हटलं ना तुला फोन आता. आता ही रागिणी म्हणते, मी करते हँडल, तू सोडून दे. अभिमन्यू सर म्हणतात, अगं मला वाटलंच होतं तू हँडल करशील, पण आता त्याची मजल घरापर्यंत आली आहे. नाही नाही चल पोलीस स्टेशनला जाऊ आपण. आता घाबरते रागिणी आणि म्हणते, नको नको, अरे पोलिसांपर्यंत कशाला जायचं, अरे 2-4 दिवस झालेत, अभि कदाचित थांबेल त्याचा तो, जाऊ दे सोडून दे ना. अरे रात्री 2दा बेल वाजली, मी दार उघडायला गेल्यानंतर कोणीच नव्हतं, म्हणून मला जरा भीती वाटली रे. अभिमन्यू सर जरा विचार करतात आणि म्हणतात, एक काम कर तू, म्हणजे आमच्या घरी ये तू राहायला काही दिवस. आता लगेच रागिणी खुश होते आणि म्हणते, खरंच चालेल अभि. आणि ती खूप खुश होऊन म्हणते, तू माझी थोडीशी जरी काळजी घेतलीस ना तरी हे माझ्यासाठी खूप काही आहे, थँक्यू सो मच. अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे मी जातो आता. मग आता रागिणी म्हणते, कुठे निघालायस. आता अभिमन्यू सर म्हणतात की मला पुस्तकं विकत घ्यायची आहे, तिकडे निघालोय मी. मग आता रागिणी म्हणते, मी पण येते ना तुझ्यासोबत. आता अभिमन्यू सर म्हणतात की नाही, मी पुस्तकं बघत असतो तेव्हा मला आजूबाजूला कोणी चालतच नाही आणि तसेच मला माझी बरीच कामं आहेत. असं म्हणून अभिमन्यू सर निघून गेलेत. आता ह्या बाईला काय झालं कोणास ठाऊक, नेमके त्या गौरीचे बाबा तिथे आलेत आणि ते अभिमन्यू सर तिथून निघून जातात. गौरीचे बाबा आलेत गौरीसाठी ऍडमिशन घ्यायला आणि गौरीचे बाबा कॉलेजमध्ये एंटर करतात तेव्हाच त्यांची तब्येत जरा बरी नसते असं दिसतंय खरी. आता अभिमन्यू सर नेमके क्रॉस होतात त्यांना, पण अभिमन्यू सरांचं काही लक्ष जात नाही त्यांच्याकडे. आता ही रागिणी खूप संतापते आणि म्हणते, आत्ता बरा वागला होता आणि दुसऱ्या सेकंदाला झिडकारलाय, त्याचा जो काही प्रॉब्लेम असेल ना त्याचा शोध मी घेणारच आणि मला असं झिडकारलेलं अजिबात आवडत नाही. असं म्हणून तिने तिच्या हातातली फाईल बाहेर फेकली आहे स्टाफ रूमच्या आणि ती नेमकी या गौरीच्या बाबांच्या पायाजवळ पडली आहे. आता ते एक मॅनर्स म्हणून ती फाईल वापस आणून देतात आणि म्हणतात, मॅडम तुमची फाईल. आता ते बघतात तर ती रागिणी, आता ते पण घाबरतात आणि रागिणी त्यांना बघते तर तिला चान्सच मिळतो. तिच्या लक्षात येतं की हे गौरीचे बाबा आहेत. आता ती म्हणते, सिक्युरिटी कोणी आत पाठवलं यांना. आता ते म्हणतात, मॅडम अहो हे बघा चिडू नका, मी अभिमन्यू सरांना भेटायला आलो होतो, मी जातो तिकडे. आता रागिणी म्हणते, थांबा जरा, अभिमन्यू सर कॉलेजमध्ये नाही आहेत, ते बाहेर गेलेत आणि तुमचं काय काम आहे. आता ते सहज तिच्याजवळ बोलून जातात, काय आहे ना मॅडम, अहो माझ्या मुलीला म्हणजे गौरीला मला इथे ऍडमिशन द्यायचंय हो. रागिणीच्या मनात जरा खोडी येते. ती म्हणते, एक काम करा तुम्ही ना जरा बाहेर थांबा, ही स्टाफ रूम आहे, इथे सगळे लेक्चरर्स थोड्या वेळ जरा रिलॅक्स व्हायसाठी बसतात, तुम्ही एक काम करा बाहेर वाट बघा, मी बाहेर आले ना माझं काम संपवून की बोलते तुमच्याशी. त्यावर गौरीचे बाबा म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही आहे. ती फाईल त्यांनी तिथेच ठेवली आहे आणि आता ते बाहेर वाट बघत असतात या रागिणीची. आणि आता ते सहज त्या बोर्ड जवळ जातात. तिथे एक मोठा बोर्ड लावलेला असतो कॉलेजमध्ये. त्या बोर्डवरती सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नावं लिहिलेले असतात आत्तापर्यंतच्या. त्यांनाही असं वाटत असतं आपल्या गौरीचं नावही इथे यावं. आता तेवढ्यात रागिणी तिथून जाती असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते आवाज येतात रागिणीला, मॅडम तुम्ही मला थांबायला सांगितलं होतं ना. रागिणी म्हणते, ओ अच्छा अच्छा हां हां काय म्हणत होतात तुम्ही. मग आता गौरीचे बाबा म्हणतात, अहो मॅडम माझ्या गौरीला ना शिक्षणाची फार आवड आहे बघा, पण मी असा माझी झोळी फाटकी, त्यामुळे मी तिला पुढचं शिक्षण देऊ शकलो नाही हो. माझ्या गौरीला फर्स्ट क्लास फर्स्ट मिळालेला आहे आणि तिला लहानपणा
लहानपणापासून खूप शिक्षणाची आवड आहे, तिला वाचनाची पण खूप आवड आहे. पुस्तकं वाचायला बसते ना की पुस्तकांचा फडशाच पाडते ती. आता तेवढ्यात तिथे डोसा येतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरेच्छा, हे तर गौरीचे बाबा आहे. गौरीचे बाबा सहज म्हणतात, आमची गौरी पुस्तकं खातेच म्हणा ना. आता ही लगेच म्हणते, म्हणजे तुमच्या जेवणा खाण्याचा खर्च वाचत असेल नाही. आता ते गौरीचे बाबा एकदम भांबावून जातात, ही बाई डोक्यावर पडल्यासारखी का बोलतीये. आता ते लगेच ती म्हणते, अहो गंमत केली हो. गौरीचे बाबा म्हणतात की हो, आता अशा हुशार मुलीला शिकवायचं तर म्हणजे काही फी मध्ये काही सवलत मिळेल का. रागिणी त्यांना अचानक विचारते, पगार काय आहे. आता गौरीचे बाबा म्हणतात, तसा तिला पगार बरा आहे. आता लगेच ही रागिणी म्हणते, अहो तिच्या पगाराचं नाही हो, मी तुमच्या पगाराचं बोलतीये. रागिणीचे बाबा म्हणतात, अहो मला नोकरी नाही हो. रागिणी म्हणते, अहो पण कॉलेजची फी तर तुम्हीच भरणार ना, तुमचं शिक्षण किती झालंय. नाही, तुमची बायको शिकली आहे का, तुमचा जॉब आहे का बिझनेस आहे तुमचा. आता तिने बऱ्याच प्रश्नांचा भडीमार केलाय गौरीच्या बाबांवर आणि ते जरा डिस्टर्ब झालेत. आता गौरीचे बाबा काहीच बोलत नाहीत. रागिणी अतिशय उद्धटपणे त्यांच्याशी बोलते, इकडे तिकडे काय बघताय, बोला की पटापट. सचिनच्या लक्षात आलंय की काहीतरी गडबड आहे. रागिणी म्हणते, आता का तोंड शिवलंय तुमचं, स्वतःचं शिक्षण काय झालंय, स्वतःचा व्यवसाय काय आहे, इथे सगळ्यांसमोर सांगायला तुम्हाला लाज वाटते का. आणि म्हणूनच ना हे कॉलेज तुमच्यासारख्या लोकांचं नाहीच आहे, इथे उभं राहायची तर लायकी नाहीये तुमची, आले मोठे शिक्षण शिकायला. अहो तुम्हाला माहितीये का, इथे सिक्युरिटीला आम्ही जेव्हा नोकरीला ठेवतो ना कोणी, तर त्याचं सुद्धा ग्रॅज्युएशन बघतो आणि आले मोठे ऍडमिशन घ्यायला. तेवढ्यात आता डोसा पळत पळत आलाय गौरीला सांगायला, अगं राडा झालाय बाहेर, तुझे बाबा आलेत. आणि रागिणी मॅडम आता असं अर्धवट बोलतो तो आणि गौरी पळतच येते आता तिच्या बाबांकडे. आता ही इकडे रागिणी म्हणत असते, तुमची हिंमतच कशी झाली इथे आमच्या कॉलेजमध्ये येऊन ऍडमिशन मागायची. एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. नाही, ऐपत नसेल झेपत नसेल तर जन्माला कशाला घालता हो तुम्ही मुलं. आता गौरीच्या बाबांना पॅनिक अटॅक येत असतो. रागिणी खूप बोलते, त्यांना वाटेल तसं सवलतीची भीक मागायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही. आता मात्र गौरी खूप संतापते. या गौरीच्या बाबांना चक्कर येते. गौरी आधी तिच्या बाबांना खाली बसवते आणि आता गौरी एवढी जबरदस्त बोलते ना, प्रेक्षकांनो फक्त ऐकत राहा. रागिणी तिला पाहिल्यावर म्हणते, या तुमचीच कमी होती इथे. काय ग, इथे कॅन्टीन मध्ये जॉब करून पैसे कमवायला आली आहेस ना तू. 4 लोक तुझ्याशी हसून खेळून काय बोलले तर लगेच डोक्यावर बसते का. तुला वाटलं कसं की या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळेल. अशी दिवसाढवळ्या स्वप्न बघणं सोडून दे, तुझ्या स्वप्नांना मर्यादा ठेव. तू कॅन्टीन मध्ये काम करतेस ना, तिथेच चुपचाप काम करायचं. बघ जरा त्या बोर्डवरची नावं बघ, सगळे हुशार विद्यार्थी होते इथे. तुला तिथपर्यंत पोहोचायला 7 जन्म जरी दिले ना तेही कमीच पडतील. आता हे शब्द गौरीच्या जिव्हारी फार लागलेत हा प्रेक्षकांनो. रागिणी आता सिक्युरिटीला बोलवते आणि म्हणते, सिक्युरिटी या माणसाला इथून हाकलून लावा, काढायला आधी आपल्या कॉलेजच्या बाहेर. हा माणूस मला इथे दिसता कामा नये असं ती म्हणते. आणि आता सिक्युरिटी तिच्या बाबांना हात लावणार तेवढा गौरी ओरडते जोरात, खबरदार माझ्या बाबांना हात लावला तर. आणि आता गौरी रागिणीकडे बघते आणि म्हणते, आधी तर रागिणी ओरडते तिच्यावर, हाऊ डेअर यू, मॅनरलेस, माझ्या समोर बोलतेस. आता गौरी म्हणते, मॅनर्स आणि शिक्षणाचा काहीच संबंध नसतो मॅडम. आणि आता याचं उदाहरण तर माझ्या समोरच दिसतंय मला. रागिणी म्हणते, काय म्हणालीस. आता गौरी म्हणते, सुशिक्षित माणसं सुसंस्कृत असलीच पाहिजे असं काही नसतं. मान्य आहे मला, आम्ही कमी शिकलेलो आहोत पण आम्ही सुद्धा सुसंस्कृत आहोत. मगासपासून तुम्ही माझ्या बाबांना अधवा तद्वा बोलताय, वाटेल ते बोलताय, पण माझे बाबा तुम्हाला एकही शब्द उलटून बोललेले नाहीयेत. याला सुसंस्कृतपणा म्हणतात मॅडम, कारण तुम्ही एक प्राध्यापक आहात हे त्यांना माहिती आहे. काय चुकलं हो त्यांचं, काय चुकलं काय सांगा ना. अहो त्यांच्या मुलीसाठी ते ऍडमिशनच मागायला आले ना. कुठलेही आई वडील त्यांच्या पोटच्या लेकरासाठी हात पसरतातच ना. लेकराला जर बरं वाटत नसेल ना तर आई तिचा पदर देवासमोर पसरतेच. आणि असं जर त्यांना कधी करावं लागत असेल तर ते त्यांचा गुन्हा नाही. मॅडम तुम्ही मला वाटेल तेव्हा आणि वाटेल तसं बोलत असता, मी कधीच तुम्हाला उलटून बोललेली नाहीये. पण आज तुम्ही माझ्या वडिलांशी बोललात, तुम्ही त्यांचा अपमान केलात. मी माझ्या वडिलांचा अपमान सहन करणार नाहीये. जगातली कुठलीच मुलगी ते सहन करूच शकत नाही. काय अडचण आहे तुम्हाला, तुम्हाला नाहीच म्हणायचं होतं ना, नकार द्यायचा होता ना, तर स्पष्ट द्यायचं असतं ना, असं अपमान करायची गरज नव्हती. गौरीचे बाबा उठतात आणि म्हणतात, नाही ग बाळा, अगं त्या सहजच बोलल्या, त्यांनी अपमान नाही केला ग. गौरी त्यांना छान उत्तर देते, बाबा कोणाला किती महत्व द्यायचं नाही हे तुम्ही मला अगदी व्यवस्थित शिकवलंय. रागिणीच्या लक्षात आलंय की तिला आता सडेतोड उत्तर मिळतंय, त्यामुळे ती सगळ्या विद्यार्थ्यांना ओरडते आणि म्हणते, इथे काय तमाशा चाललाय का, चला निघा तुमच्या वर्गामध्ये जा. आणि रागिणी सुद्धा तिथून चुपचाप निघून जाते. आता गौरी
तिच्या बाबांना तिथे खाली बसवते, पेपर डोसा त्यांना पाणी देतो आणि आता गौरी म्हणते बाबा शांत व्हा हं, आणि आता इथून सरळ घरी जा. घरी गेल्यावर आराम करा थोड्या वेळ आणि या रागिणी मॅडम तुम्हाला जे काही बोलल्या ना ते सगळं डोक्यातून काढून टाकायचं बरं. बाबा मी सांगते ते ऐकायचं हं. असं का आलात तुम्ही इथे, आणि आलात तर तुम्ही का गेलात त्या मॅडमकडे? तुम्ही किती ऐकून घेतलं त्यांचं, किती वेडवाकडं बोलत होत्या त्या तुम्हाला, तुम्ही काय ऐकलं सगळं तिचं? गौरीचे बाबा म्हणतात मी त्यांना भेटलोच नव्हतो ग, त्या तिथे होत्या, मला अभिमन्यू सरांना भेटायचं होतं. गौरी म्हणते बरं बाबा तुम्ही आता घरी जा बरं. तिचे बाबा म्हणतात तुझं ॲडमिशन झाल्याशिवाय मी नाही जाणार. गौरी म्हणते बाबा मी बघते ना ॲडमिशनचं, तुम्ही जा आता घरी हं. माझ्यासाठी या जगात तुम्ही महत्त्वाचे आहात की नाही? तुम्हाला वाटते ना बाबा माझं ॲडमिशन व्हावं, तर मी तुम्हाला प्रॉमिस करते मी याच कॉलेजमध्ये शिकेन बाबा, पण तुम्ही आता घरी जा हं. तुम्ही आता घरी जाऊन आराम करा. मी संध्याकाळी घरी आले ना की मग आपण बोलूयात. आता गौरीच्या बाबांना ती गौरी म्हणते दोषाला की दोषा बाबांना रिक्षापर्यंत बसवून ये रे. आता दोसा गेलाय बाबांना तिच्या सोडवायला आणि आता प्रेक्षकांनो गौरीने निर्धार केलाय. गौरी त्या बोर्डाच्या समोर उभी राहते आणि म्हणते बाबा ज्या बोर्ड समोर तुमचा आज अपमान झालाय ना, याच बोर्डावरती तुमच्या गौरीचं नाव असेल हे मी तुम्हाला वचन देते आणि तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटेल बाबा, शब्द आहे तुम्हाला माझा. आणि प्रेक्षकांनो तिथे नाव असतं ते अभिमन्यू राजे शिर्के यांचं, पण साल मात्र लिहिलेलं नाही आहे हां. तर असा होता आजचा सुंदर अप्रतिम आणि बेस्ट भाग. पण पुढच्या भागामध्ये गौरीने पण ठरवलं आहे की कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंच. गौरी आता ॲडमिशन फॉर्म घेण्यासाठी अभिमन्यू सरांकडे येते आणि म्हणते की सर मला पण ॲडमिशन घ्यायचं आहे. अभिमन्यू सर म्हणतात की आता नाही उद्या ये, फॉर्म संपलेत. गौरी म्हणते सर असं काय करताय, मी कॅन्टीनमध्ये काम करते म्हणून मला फॉर्म नाही मिळणार का? अभिमन्यू सर चिडतात तिच्यावर आणि म्हणतात तुला कळलं नाही का मी काय सांगितलं ते, आता काही होऊ शकणार नाही म्हणून. सर असे प्रत्येक वेळेला काय चिडतात कळतच नाही. असो, पण आता बघूयात गौरी कशी ॲडमिशन घेते आणि काय काय होतंय पुढे. मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांनो जशी जशी कथा उलगडतीये तसं तसं छान इंटरेस्ट वाढत चाललाय. तुमचा वाढतोय ना, माझा रिव्ह्यू आवडतोय ना, मग एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायलाही विसरू नका. कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा हं. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. धन्यवाद.